बाळासाहेब आंबेडकर ठामपणे भूमिका घेऊन या ओबीसीच्या पाठीशी उभे राहिले आहे मित्रांनो. असा कोणताच पक्ष कोणाच्याही बाजूने उभे राहताना दिसत नाही, कारण त्यांना दोघांचंही मतदान पाहिजे आहे. ओबीसीचेही पाहिजे आहे व मराठा समाजाचे सुद्धा पाहिजे आहे. पण हे दोन्ही दगडावर हात ठेवणारे पक्ष आहेत मित्रांनो. त्यांची भूमिका ठाम नाही. 5-10 वर्षात तुम्ही बघितलं असाल की हे राजकीय नेते असे दंगल घडण्याचे वातावरण निर्माण करत होते. विशाळगडची परिस्थिती म्हणा किंवा आता औरंगजेबच्या स्टेटसवरून किंवा टिपू सुलतानच्या स्टेटसवरून असे वेगवेगळे प्रसंग या महाराष्ट्रामध्ये घडले आहेत. त्यावेळी फक्त एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले आहेत, म्हणून हे परिस्थिती टळली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जी विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा धूमधडाका चालू आहे. प्रत्येक पक्ष जोराने व जोमाने मैदानात उतरले आहेत. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीसुद्धा या निवडणुकीमध्ये जोमाने काम करत आहे मित्रांनो. आता गेल्या काही दिवसापूर्वीच आपण न्यूज ऐकली होती की बाळासाहेब आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी झाली होती व काही लोकांना असं वाटलं होतं की आता वंचित बहुजन आघाडी बॅकफूटला जाईल किंवा प्रचारात ते सरसी घेणार नाहीत. पण काही दिवसातच बाळासाहेब आंबेडकर परत या मैदानात उतरले व काही पक्षांचे धाबे दणाणले आहे मित्रांनो. व जोमाने बाळासाहेब आंबेडकर प्रचारात उतरले आहेत व सडेतोड टीका या मनोवादी लोकांवर, या प्रस्थापित लोकांवर व या पक्षांवर करत आहेत मित्रांनो. यामध्ये एक गोष्ट निश्चित दिसते की हे पक्ष फक्त प्रस्थापितासाठी काम करत आहेत. ते 100% राजकारण करत आहेत मित्रांनो. व जे प्रस्तावित नेते आहेत त्यांच्याकडे पैसा आहे का, त्यांच्याकडे निवडणुकीला पैसे खर्च करणारी त्यांची परिस्थिती आहे का, किंवा तिकीट दिल्यानंतर आम्हाला पैसे देतील का, असे उमेदवार ते महायुती किंवा महाविकास आघाडी अशा लोकांनाच ते तिकीट देत आहेत मित्रांनो. पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितला की वंचित बहुजन आघाडी ते सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना उमेदवार देत आहेत मित्रांनो. आमदारकीच्या व खासदारकीच्या निवडणुका उमेदवार देणे ही साधी गोष्ट नाही. ते पण त्यांच्याकडे काही पैसा नसतानासुद्धा, म्हणजे गोरगरीब जनतेला या सत्तेमध्ये कसं आणायचं हे वंचित बहुजन आघाडी फक्त एकमेव पक्ष या राज्यामध्ये काम करताना दिसत आहे मित्रांनो. बाकीचे जर तुम्ही बघितला तर फक्त ते प्रस्थापितांना मोठे करायचं काम करत आहेत. व या अशा जाती आहेत की या प्रत्येक जातीतील लोकांना ते प्रतिनिधित्व देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत मित्रांनो. पण ही गोष्ट महाराष्ट्राला का कळत नाही की हे प्रस्तावित पक्ष फक्त प्रस्थापितांना मोठे करत आहेत, पण तुम्ही हे बाळासाहेबांचा पक्ष जो आहे, वंचितांचा पक्ष आहे, ते वंचितांना एक मोठ्या प्लॅटफॉर्म देऊन त्यांना सत्तेत कसं बसावं व आपल्या समाजाचा उद्धार कसा करावा यासाठी ते काम करत आहेत. व ते एवढे 70 वर्ष हा लढा लढत आहेत मित्रांनो. पण तरीसुद्धा महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत नाही मित्रांनो. ही खरी शोकांतिका आहे, कारण बाळासाहेब आंबेडकर एकमेव असे नेते आहेत की त्यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग नाही. व हे नेतृत्वच महाराष्ट्राचं भविष्य घडवू शकते मित्रांनो. जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आहेत तोपर्यंत त्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांच्या उमेदवारांना मतदान करा, तरच या महाराष्ट्राचं भलं होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे नाही राहिला तर महाराष्ट्र मग असाच लुटला जाईल. जे इंग्रज ज्याप्रमाणे आपला भारत लुटत होते त्याचप्रमाणे आता हे प्रस्थापित पक्ष भारत लुटण्याचं काम किंवा महाराष्ट्र लुटण्याचं काम करत आहेत मित्रांनो. व दुसरी गोष्ट म्हणजे जे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ज्या या प्रस्थापित पक्षांनी कोणतीही भूमिका आजपर्यंत स्पष्ट केलेली नाही. व दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितला तर वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेब आंबेडकर ठामपणे भूमिका घेऊन या ओबीसीच्या पाठीशी उभे राहिले आहे मित्रांनो. असा कोणताच पक्ष कोणाच्याही बाजूने उभे राहताना दिसत नाही, कारण त्यांना दोघांचंही मतदान पाहिजे आहे. ओबीसीचेही पाहिजे व मराठा समाजाचे सुद्धा पाहिजे आहे. पण हे दोन्ही दगडावर हात ठेवणारे पक्ष आहेत मित्रांनो. त्यांची भूमिका ठाम नाही. यामुळे या ओबीसीने ओळखले पाहिजे की खरा आपल्या पाठीशी उभे राहणारा पक्ष कोणता आहे. व तुम्ही जर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी जर साथ नाही दिला तर तुमचं आरक्षण संपल्याचे समजा, कारण तुमच्या बाजूने उभे राहणारा कोणताच पक्ष भविष्यात दिसणार नाही. व आता एकमेव असे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर, त्यांनी तुमचा प्रश्न ओळखला आहे, तुमची समस्या ओळखली आहे, कारण त्यांना माहिती आहे की हे ओबीसीच्या संदर्भात कोणताच पक्ष उभे राहणार नाही व त्यांचं आरक्षण संपूर्ण संपवण्याचं काम
हे प्रस्तावित नेते व प्रस्तावित पक्ष करत आहेत. ही गोष्ट ओबीसी समाजाला का समजत नाही, ही शोकांतिका आहे. हीच वेळ आहे की तुम्ही आता जर बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी जर नाही उभे राहिला तर भविष्यात तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही व तुम्ही त्याचा विचारच करू नका की तुमच्या येणाऱ्या पिढ्या त्यांना आरक्षण मिळतील का नाही ह्याचा तुम्ही विचारच न केलेला बरा. कारण बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्ही बिनधास्त राहा, त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांचे आमदार निवडून आणा. ओबीसीचे जेवढे आमदार आहेत तेवढे निवडून आणण्याचे काम तुमच्यावर जबाबदारी आहे ती. जर आता नाही त्यांच्या पाठीशी उभे राहिला तर तुम्ही तुमचंच नुकसान करणार आहेत. व दुसरीकडे मुस्लिम समाजसुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहताना अजून सरी दिसत नाही. कारण ज्यावेळी मुस्लिम समाजावर संकट आले आहे त्यावेळी फक्त एकमेव नेता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिला आहे, बाळासाहेब आंबेडकर. कारण ज्यावेळी मुस्लिम समाजावर संकट ओढवले होते, जाती दंगली होतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी फक्त एकमेव नेता उभे राहिला होता त्यांच्या पाठीशी. ही गोष्ट मुस्लिम समाजाने विसरता कामा नये. उभे राहणारा किंवा तुमच्या समाजाला प्रोटेक्ट करणारा नेता या महाराष्ट्रामध्ये कोणच नाही. जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आहेत तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांच्या उमेदवाराला मतदान करा. 10 वर्षात तुम्ही बघितलं असाल की हे राजकीय नेते असे दंगल घडण्याचे वातावरण निर्माण करत होते. विशाळगडची परिस्थिती म्हणा किंवा आता औरंगजेबच्या स्टेटसवरून किंवा टिपू सुलतानच्या स्टेटसवरून असे वेगवेगळे प्रसंग या महाराष्ट्रामध्ये घडले आहेत. त्यावेळी फक्त एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले आहेत म्हणून हे परिस्थिती टळली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आता नाही राहिला तर तुमचा येणारा काळ खूप कठीण आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणून मुस्लिम समाजाला विनंती आहे की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहा आणि तुम्ही जर त्यांच्या पाठीशी उभे राहिला, त्यांच्या आमदार जर निवडून आले तर तुम्ही बिनधास्त राहा. तुमच्यावर कसल्याही प्रकारचे संकट येणार नाही याची गॅरंटी बाळासाहेब आंबेडकर देतील व ती अशी ताकद आहे की या महाराष्ट्रामध्ये त्यांना कोणही अडवू शकत नाही. म्हणून तुम्ही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांना सपोर्ट करा, त्यांच्या उमेदवार निवडून आणा ही विनंती आहे.